आप आप देख रहे हैं औरंगाबाद टाइम्स और मैं हूं कलीम चिश्ती। इस वक्त हम मौजूद है ZP और पंचायत समिति के यहाँ पर फॉर्म भरे जा रहे हैं। आज का आज के 21 तारीख जो है तो आज का डेट आखिरी डेट है और यहाँ पर काफ़ी उम्मीदवारों की लाइन लगी हुई है, इच्छुक उम्मीदवारों की लाइन लगी हुई है। काफ़ी गर्दी यहाँ पर है, आप देख सकते हैं गर्दी काफ़ी है और इसको देखते हुए यहाँ पर प्रशासन ने कड़ा बंदोबस्त भी किया है, आप देख सकते हैं। उम्मीदवार यहाँ से जा रहे हैं। पुलिस प्रशासन की कड़ी बंदोबस्त किया गया है। पुलिस प्रशासन का कड़ा बंदोबस्त किया गया है, आप देख सकते हैं। उम्मीदवार यहाँ से जा रहे हैं। पुलिस प्रशासन की कड़ी बंदोबस्त किया गया है। पुलिस प्रशासन का कड़ा बंदोबस्त किया गया है, आप देख सकते हैं। आवाज काय बोलणार? नमस्कार, मी अनुराग अप्पासाहेब शिंदे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, राष्ट्रवादी युवकचा, आणि मी गेवराई बुरुकवाड पंचायत समिती 104 मधून पंचायत समितीची उमेदवारी अर्ज भरलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अधिकृतरित्या। आणि 2017ला सुद्धा मी या पंचायत समिती गणातून पंचायत समिती मेंबर 2017 ते 22 मध्ये या कार्यकाळामध्ये मी सदस्य होतो आणि पंचायत समितीचा गटनेता सुद्धा राहिलेलो आहे। त्यामुळे आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ चव्हाण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक उमेदवार म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे। आणि खऱ्या अर्थानं आज उमेदवारी माझे संपूर्ण गावचे सरपंच, उपसरपंच, संपूर्ण माझे सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मला 100% यश प्राप्त करून देणार आहे, मी अशी त्या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो। आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये मागच्या मी गेवराई बुरुकवाड पंचायत समिती गणामध्ये केलेले विकास कामे, त्या मुद्द्यावरती मी पुन्हा निवडणुकीत रिंगणात उतरलेला आहे। त्याच विकासाच्या मुद्द्यावरती, विकासाच्या कामावरती येणाऱ्या काळामध्ये या पंचायत समिती गणातली जनता मला पुन्हा विजयाचा कौल माझ्या बाजूने मला देईल याची मला 100% खात्री आहे। आणि येणाऱ्या 7 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या गणामध्ये मी फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही। त्या अनुषंगाने आलेले माझे सर्व मतदार बांधव, माझ्या गावातील सहकारी, गेवराई बुरुकवाडचे माजी सरपंच विकास राठोड, बिंदोंचे उपसरपंच विठ्ठल काका शिंदे, सर्व सहकारी, संजीव असतील, संजीव नरडे, बाकी सर्व सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी मला मागच्या निवडणुकीत सुद्धा माझं अतिशय चांगलं काम करून मला अतिशय मताने निवडून दिलं। उपसरपंच आमचे गेवराई सोजरभाई असतील, सर्वच सहकारी माझे की ज्यांनी 2017ला पण सुद्धा मला या मतदारसंघातून मला निवडून दिलं। आता त्याच धर्तीवरती मी 2026 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी अधिकृत उमेदवार झालेलो आहे आणि मला 100% खात्री विकासाच्या मुद्द्यावरती केलेले कामं आणि लोकांच्या अडीअडचणीत संपर्क याच्यावरती मी निवडणूक लढत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय बोलणार? 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आज जिल्हा परिषद पंढरपूर पंचायत समिती गण आपला पंढरपूर आणि गेवराई गण आपला गेवराई बुरुकवाड गण या गणामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि आम्ही जी मागच्या 5 वर्षामध्ये मी जिल्हा परिषद मेंबर असताना जी कोट्यवधी रुपयाची कामं केली, त्यामुळे लोकांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि लोक बीजेपी आणि शिंदे सेनेला कंटाळलेले आहेत। आणि म्हणून यावेळेस महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे। आम्ही एवढं प्रचंड काम केलं पंढरपूरमध्ये, आम्ही त्या ठिकाणी शाळा बांधल्या, दवाखाने बांधले, त्याच्यानंतर आम्ही साऱ्या जेवढ्या संरक्षण भिंत बांधल्या, नाल्या बदलल्या आणि त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यासाठी
स्पेशल म्हणून सिमेंट बंधारे बांधले, असे कोट्यवधी रुपयाची कामं केल्यामुळे विजय आपला निश्चित आहे. साहेब, पाणीसाठी आपण आंदोलन केले होते, काय त्याचे? पाण्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं तर पाण्यासाठी ते मराठवाड्याचा विषय होता आणि मराठवाड्याचा विषय असल्यामुळे आमचं जे पाणी कमी करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या लोकांनी केला त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. आमचं जे हक्काचं पाणी आहे ते हक्काचं पाणी आमचं हे होतं, आमचं 85 TMC 81 TMC आणि त्यांचं होतं 115. त्यांनी आम्हाला फक्त 14 TMC पाणी शिल्लक ठेवलं होतं. अजूनही ते लोक ऐकत नाही. मराठवाड्यातली जनता या सरकारच्या विरोधात उभं राहील. 8% पाणी पुन्हा विखे पाटलांनी समिती नेमून कमी करण्याचा घाट घातलेला आहे. आम्ही या साऱ्या प्रश्नावर पुढच्या काळामध्ये परिक्रमा करून राज्य शासनाच्या विरोधामध्ये एक प्रचंड मोर्चा विधिमंडळावर आम्ही घेऊन जाणार आहोत. उन्हाळी आपला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि यावेळेस महाविकास आघाडी ही प्रचंड प्रमाणात निवडून येईल. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्वच मनसे, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचा जो मराठवाडा बहुजन विकास आघाडी, त्याचप्रमाणे वंचित आघाडी, आम्ही सर्व मिळून निवडणूक लढतो एकजुटीने. आणि यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आपलाच बसेल, सभापती आपला राहील आणि सर्व जिल्हा परिषदेमध्ये आम्ही काम चांगलं करू अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो. सर, प्रभाग नंबर आणि 52 हा बोला. आणि 103 आमचा प्रभाग क्रमांक 52 आहे आणि आमचा गण क्रमांक 103 आणि 104 आहे. कृपया याची नोंद घ्यावी. उमेदवारांनी सोबत येताना एक उमेदवार एक सूचक याप्रमाणे 2 व्यक्तींना आत प्रवेश दिला जाणार आहे. ये बोलता हुआ मैंने